नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. देशभरात विविध ठिकाणी महाशिवरात्री साजरी. मुंबईतील ट्रॉम्बेच्या श्री नर्मदेश्वर मंदिरातही महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ. सैन्याचं श्रेय लादण्याचं मोदी सरकारच्या नीतीविरोधात भीम आर्मीचे मुंबईत निषेध आंदोलन. नवी मुंबईत आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीनं विजय संकल्प रॅलीचं आयोजन. लोकसभेतही भाजपचाच होणार विजय. भाजप नेत्यांचा विजयी संकल्प. नवी मुंबईत तुर्भे गावात तुर्भे प्रीमियर लीग 2019 धडाक्यात संपन्न. 8 संघांच्या तडाखेबाज खेळीनं क्रिकेटला आली धडाकेबाज रंगत. आणि अँटी करप्शन कमिटीच्या यशस्वी जनसंवाद यात्रेनिमित्त विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर स्वामींच्या वतीनं रवींद्र द्विवेदी यांचा जाहीर सत्कार. वीज मंडळात काम करणाऱ्या संघटित आणि असंघटित कंत्राटी कामगारांच्या मूळ किमान वेतनात भरीव वाढ करण्याची मागणी संदर्भात नामदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने घेतलेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्यानं कृती समितीने घोषित केलेल्या 3 दिवसांचा लाक्षणिक संप मागे घेण्यात आला आहे. वीज मंडळाच्या महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषणमधील कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात अल्पवाढीची शिफारस महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाने केली होती. मात्र ही वाढ भरीव करावी आणि अन्य काही मागण्यांकरिता कृती समितीने 3 दिवसांचा लाक्षणिक संप घोषित केला होता. परंतु महाराष्ट्र राज्य कामगार उपायुक्तांच्या दालनात नामदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत झालेल्या तातडीच्या बैठकीत कृती समितीला सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यानं कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचे समितीचे नेते कॉम्रेड वामन बुटाले आणि नचिकेत मोरे यांनी सांगितले. आमचं ॲग्रीमेंट संपलं होतं 7 जुलै 2015 मध्ये, परंतु सरकारच्या काही भानगडीमुळे ते मंडळ ना बनवल्यामुळे हा प्रश्न मात्र कामगारांचा वाढत गेला आणि हे 2018 मध्ये त्यांचं आहे नाही का मंडळ स्थापित झालं. रघुनाथजी कुचे यांनी मग कामगार खात्याकडे प्रस्ताव पाठवला, परंतु तो प्रस्ताव फारच अल्प होता. म्हणून कामगारांच्या मध्ये अल्प असताना 9 वर्षाची सरळ 2010 पासून ॲग्रीमेंट न झाल्यामुळे कामगारांना त्याच तुटपुंजा वेतनामध्ये काम करावं लागत होतं. परंतु म्हणून आम्ही हे सगळं आंदोलन आणि घडामोडी 1 महिन्यापासून यांना शासनासोबत करत होतं. परंतु शासनाच्या वतीने कामगार मंत्री निलंगेकर पाटील यांनी आज बैठक आमची बोलवली आणि बैठकसाठी वेळ दिला. त्यांचे मी धन्यवाद करतो. निलंगेकर पाटील आमचे जे कामगार मंत्री आहे आणि त्यांनी जे काही कुचिक साहेबांच्या ज्या काही प्रस्तावामध्ये जे काही त्रुटी होत्या ते आज त्यांनी स्पष्ट केलं का कामगारांना 1 पत्नी आणि 2 मुलं जगण्या इतकं वेतन मात्र आवश्यक आहे. ते दिल्ली सरकारनं जे केलं त्यांच्यापेक्षाही जास्त वेतन हे आपली महाराष्ट्र सरकार देणार. त्यांनी आम्हाला अभिवचन दिलं. त्यांनी आम्हाला म्हटलं की महाराष्ट्राचे बी आपली शासन हे कंत्राटी कामगाराचा कधीही पिळवणूक करणार नाही आणि आपण ह्या कामगारांचा मोठ्या प्रमाणात हा जो प्रश्न जे काही प्रश्न आहेत आमचे जे 9 प्रश्न होते शासनाकडील ते 9 प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं, अभिवचन दिलं. मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं की तुम्ही जे मागताय त्याप्रमाणे आम्ही भरीव वाढ करीत आहोत असं त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगार आनंदित आहे. तो नामदार बावनकुळे साहेबांचं आणि कामगार मंत्र्यांचं मनपूर्वक आभार मानित आहे. मी तर असं म्हणेन की ही कंत्राटी कामगारांना निवडणूकपूर्वी दिलेली एक गोड बातमी आहे, एक गोड भेट आहे. आम्ही नामदार मंत्री महोदयांना सांगितलं की किमान वेतन वाढीचा निर्णय आचारसंहितेच्या आधी घेण्यात यावा. त्याबाबतसुद्धा त्यांनी मान्यता दिली. त्याचबरोबर वीज उद्योग जो आहे तो एक स्वतंत्र उद्योग करावा, ज्याच्याबाबत सुशांत गायकवाडनी सल्लागार मंडळाच्या बैठकीत ठराव मांडला होता आणि मग सल्लागार मंडळाने त्याची शिफारस शासनाकडे केली होती. तर त्याबद्दल माननीय नामदार निलंगेकर पाटील साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं, त्यांनी संकेत दिले की स्वतंत्र उद्योग करण्याबाबत आम्ही कार्यवाही करू. वीज मंडळातील कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीचा आणि अन्य मागण्यांबाबतचा सकारात्मक निर्णय झाल्यानं कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. मात्र सदर निर्णयाची अंमलबजावणी आचारसंहितेच्या अगोदर लागू करण्यात यावी अशी मागणी कॉम्रेड वामन बुटाले यांनी केली. पण
पण त्यांनी जे आश्वासन दिलं आहे त्या बाबतीत त्यासाठी कामगार मंत्री आणि ऊर्जा मंत्री ह्यांचे मी आमच्या पूर्ण कंत्राटी कामगारांतर्फे आभार मानते. कृती समितीकडूनही त्यांचे मी आभार मानते. निवडणुकीच्या पर्व आचारसंहिता येण्याच्या पहिलं तुम्ही या कंत्राटी आणि आमच्या वीज मंडळाच्या सर्व कामगारासाठी हा तुम्ही निर्णय लागू करा अशा प्रकारचे महाराष्ट्राचे पूर्ण कामगार एक तुमच्या आदेशाची वाट बघत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की जो काही निर्णय आज घेतला तो सकारात्मक निर्णय आपण लागू करावा अशा प्रकारची पुन्हा विनंती मी निलंगेकर पाटील आमचे जे कामगार मंत्री यांना करतो आणि आशा करतो की हा निर्णय तुम्ही ताबडतोब आचारसंहिता व्हायच्या पहिले लागू करता. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता